नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. मी मध्यंतरीत व्हिडिओ टाकला नाही. दिवाळीची सीझन होता आणि ब्लाऊज भरपूर होते शिवायला, त्यामुळे काही व्हिडिओज टाकायला जमलं नाही मला. आज मी तुम्हाला 38 साईजचा फोर टक्सची कटिंग टाकते. 38 साईजच्या फोर टक्सच्या कटिंगला उंची 13.5 आहे. 13.5 मध्ये 1 इंच मिक्स करून 14.5. हे 14.5 वरती इथे मार्किंग करून घ्यायची आणि कमर 33 इंच आहे. 33 इंचाचा चौथा भाग करायचा, 8.25 इंच येतं. आणि आपली ही फोर टक्सची जी कटिंग आहे त्यासाठी फिटिंगसाठी 1.5 इंच आणि आपण जे पुढचा पार्ट कट करतोय, मागचा पार्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तेव्हा मी ह्या व्हिडिओमध्ये मागचा पार्ट टाकणार नाही. तो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या. आता हे आपण 8.25 इंच घेतलेलं होतं कमरचा चौथा भाग, 1.5 इंच फिटिंगसाठी आणि पुढे 1.5 इंच मी आपण पुढचा भाग कट करतोय त्यासाठी एक्स्ट्रा घेते. हे प्रत्येकाच्या छातीवरनं हा भाग वाढवायचा असतो. आता मी ह्या मापासाठी 1.5 इंच घेते. तुम्ही 2 इंच घेऊ शकता, पण जास्त पण नाही वाढवायचं एवढं. हे झालं आपलं कमर. ह्या मापाचं शोल्डर आहे पूर्ण 14 इंच. 14 इंचातनं आपण 3 इंच मायनस करायचं. 1 2 3 आले आहे 11 इंच. 11 इंचाला भागिले 2 करायचे. भागिले 2 केल्यानंतर आपलं शोल्डर येतं आहे 5.5 इंच. ते 5.5 इंच इथं शोल्डर टाकायचं. हे झालं शोल्डरचं माप 5.5 इंच. मुंड्याचे माप काढताना छातीचा 6वा भाग करायचा असतो. छाती आपली 38 इंच आहे. 38 इंचाचा 6वा भाग 6.3. 1 2 3 3 रेषा पुढे. हा 6वा भाग इथे येतो. अशी रेख आखून घ्यायची आणि हा 6वा भाग इथे. त्याच्यानंतर हे झालं मुंड्याचं माप टाकलं आपण. आता इथे छातीचं माप टाकायचं आहे. छाती आपली 38 इंच आहे. तिचा चौथा भाग करायचा, 9.5 येतं. 38चा चौथा भाग 9.5. मग इथे मार्किंग करून घ्यायची अशी आणि त्याच्या पुढे फिटिंगसाठी 1.5 इंच. इथे पण अशी मार्किंग करायची चॉकनी. हा छातीचा भाग झाला. हे रेषा जोडून घ्यायच्या ह्या मार्किंग. मुंड्याचा गोलाकार शेप देण्यासाठी इथे आपण हे मोठं माप आहे त्यासाठी आपण 1 इंच घेणार. हे 1 इंच घेणार आणि छोटं माप असलं तर 6.25 इंच घ्यायचं थोडंसं पुढे. इथे मोठ्या मापामुळे असं घेतलं मी. आणि इथे हे जे याच्या अर्धा भाग करायचा. जमत नसेल तर डायरेक्ट टेप फोल्ड करायचा आणि इथे अशी खूण करून घ्यायची. ह्या इथून इथे, इथून आणि इथे हे जोडून घ्यायचे पॉईंट. हे पॉईंट इथे जोडले की इथून इथे एक रेष खाली, म्हणजे जशी काही हा एक आणि ही एक रेष इथे अशी इथे थोडी तिरकस अशी खाली जोडायची. आता पुढचा गळा कट करायचा राहिला आहे, तेवढा करून घेऊ. इथे 2 इंचावरती मार्किंग करते. कोणी कोणी 2.5 इंचावरती पण करतं. इथे 2 इंचावरती आणि गळा आपला 6 इंचाचा आहे पुढचा. इथे हे 6 इंच. हे 6 इंच आणि खाली इथे मी 2.5 इंच टाकते. हे जोडून घ्यायचं आणि इथे असा गोल शेप देऊन घ्यायचा. हा झाला पुढचा गळा. आता कट करून घेऊ आपण हे. आता आपण फोर टक्सचे माप टाकून घेऊ. फोर टक्सचे माप टाकताना हे 4.25 वरती घेऊ. हे 8.5 आहे पूर्ण. 4.25 वरती
आणि इथला टक्स 3 इंचावरती. आता आपण हा टक्स 3.5 इंचावरती घेऊ आणि हे जे आपण पुढं 1.5 इंच घेतलंय ते इथे टक्ससाठीच घेतलेलं आहे. हे 1.5 इंच इथे टाकायचं आणि 1.5 इंचाचा मध्य पाऊण आणि त्याच्यावरती 4 इंचावरती टक्स घ्यायचं. ही रेष अशी ओढून घ्यायची. हे जे 1.5 इंच आहे इथे नंतर अशा शिवताना टिप टाकायला हे 1.5 इंच दाबून घ्यायचं. हे पुढे घेतलेलं 1.5 इंच ते इथे त्या साईडचा 2.5 इंचावरती, 2.5 इंचावरती इकडून 6 इंचावरती आणि इकडनं मुंढ्यातला 3.5 इंचावरती. असं हे झाले आपले 4 टक्सचे माप टाकायचं. हे जे आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं त्यासाठी तुम्हाला हे जे मी माप सांगितलं ना तसं इथं पण आहे ना अर्धा इंच घ्यायचं किंवा मग अर्धा इंचाच्या कमी घेतलं तरी चालतं. असं हे जे असे हे टक्स तुमचे पडत्या. हे असे टक्स पडत्या तुमचे. असे टक्स तयार होते. हे स्टिचिंगचा भाग मी पुढील पार्टमध्ये टाकेल, तो नक्की बघा. तुम्हाला माझा हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.